हॅलो मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीचे क्वेश्चन बघणार आहोत. हे मागील वर्षी विचारला गेलेला पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये असं विचारलं आहे की 12 व 18चा मसावी किती आहे. तर आपण अशा सोप्या क्वेश्चनसाठी एकच ऑप्शन आहे, कारण इथं आपण डायरेक्ट ह्याचे फॅक्टर करायचे. इथं 12 घ्यायचं, दुसऱ्या रकान्यात 18 घ्यायचं, नंतर ह्यांचे फॅक्टर करायचे. पहिला भाग आपण लहानात लहान संख्येने घालायचा प्रयत्न करायचा. ह्या संख्येला 2ने भाग जातो, दोन्ही संख्येला. बेसक 12, बे 9, 18. आता या दोन्ही संख्येला 3 भाग जातो. 3 2 6, 3 3 9. आता ह्या 2 व 3, ह्या 2 व या 3ला कोण्या संख्येनं भाग जात नाही. म्हणून आता आपण मसावी म्हणला की ह्या 2 आणि 3चा गुणाकार करायचा. इकडल्या या साईडला आलेल्या 2 आणि 3चा गुणाकार केला असता उत्तर 6 येतं. ही असतो मसावी. आणि लसावी जर विचारला असता इथं, तर 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 2 12, 12 12 3 36. लसावी विचारला असता तर याचा आन्सर 36 आला असता. आपल्याला मसावी विचारल्यानं ह्या दोघाचा गुणाकार केला, याचा आन्सर 6 आलेला आहे गाईज. तो पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूयात. तर हा दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो. या क्वेश्चनमध्ये, या प्रश्नामध्ये असं विचारले की 5 + 5 गुणिले 5 + 5 या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यासाठी आपण हे क्वेश्चन घेणार आहोत. या क्वेश्चनमध्ये आपण काही लोक काय करतात, पहिल्यांदा 5 + 5 आहे म्हणून 10 लिहून टाकतात. 5 आणि 5 10, गुणिले 5 + 5. ह्या दोघाचं केलं आन्सर 10 गुणिले 5 50, + 5 55 असं करतात. पण हे उत्तर चुकीचं आहे मित्रांनो. कारण या उत्तर चुकीचं आहे, कारण याच्यामध्ये असं डायरेक्ट आपल्याला आन्सर उत्तर काढायला जमत नाही. याला बोडमास रूल म्हणजेच कंचे भागू बेव, ह्या रूलनुसारच आपल्याला हे क्वेश्चन करावं लागतं. कंचे भागू बेव हा रूलनुसार हे करण्यासाठी आपण पहिल्यांदा तुम्हाला ट्रिक सांगतो मी. कंचे भागू बेव. आता कंचे म्हणलं की पहिल्यांदा कंस सोडवायचा मित्रांनो. त्याच्यानंतर भा म्हणलं की पहिल्यांदा भागाकार, गु म्हणला की गुणाकार, बे म्हणलं की बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची. याच्यामध्ये आपल्याला गुणाकार दिसतोय, कंस नाही भागाकार नाही, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा यांचा गुणाकार घेऊ. 5 + ह्या दोघाचा गुणाकार करून घ्यायचा 25 + 5. आता ह्याची बेरीज करायची मित्रांनो. ह्या तिघांची बेरीज केली असता उत्तर 35 येतं. ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे मित्रांनो. हे तुम्ही रूल लक्षात ठेवा मित्रांनो, कारण असे क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्याची शक्यता चांगलीच आहे. त्याच्यासाठी लक्षात ठेवा.